फुलांच्या झाडांना देण्यासाठी आज आपण जी खते तयार केलेली आहेत त्याच्या वापरामुळे झाडांची वाढ ही चांगली होईलच, पण त्याचबरोबर झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आता नोव्हेंबरमध्ये म्हणजे हिवाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी झाडांवरती कोणकोणती कामे करायची, चांगल्या वाढीसाठी कोणती खते द्यायची, या सगळ्या विषयीची माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता नोव्हेंबरमध्ये सर्व प्रकारच्या या फुलांच्या झाडांना आपण जी खते देणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन हे भरपूर असते। शेणखत घेताना मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडांना चांगला असा फायदा होतो। या खतामधील नायट्रोजनमुळे झाडांची वाढ ही चांगली होते, झाडावरती नवीन फुटवे यायला ही सुरुवात होते आणि झाडावरची जी पाने असतात ती मोठ्या आकाराची आणि हिरवीगार येतात। झाडांना देण्यासाठी हे जे मी दुसरे खत तयार केलेले आहे ते ताक आणि अंडी या दोन वस्तूपासून हे तयार केलेले आहे, कारण या दोन्ही वस्तूमध्ये हे कॅल्शियम, प्रोटीनचे प्रमाण हे भरपूर असते। त्यामुळे याच्यापासून जे आपण खते तयार करून झाडांना देतो त्यामुळे झाडाची वाढ तर चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या असतात त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी देखील ही मदत होते। झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या सुदृढ मजबूत तेवढीच झाडांना फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्येही लागत असतात। जर तुम्ही अंडी खात नसाल तर तुम्ही फक्त दही किंवा ताकाचा वापर देखील हा करू शकता। तर हे खत तयार करण्यासाठी 1 कप ताक घेऊन त्याच्यामध्ये 1 अंड व्यवस्थित मिक्स करून हे खत तयार करून घ्यायचे आणि 2 दिवस हे खत असे सावलीमध्ये झाकून ठेवायचे। 2 दिवसानंतरच या खताचा आपल्याला वापर करायचा आहे आणि वापर करताना देखील हा जसाच्या तसा न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपण झाडांना करणार आहोत, कारण हे खत थोडे स्ट्रॉंग असते आणि तसाच वापर केला तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते। कुंडीतील जी माती आहे ती देखील अशा प्रकारे अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि झाडांच्या मुळांना हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होते। झाडांना आपण जेव्हा खते देतो तेव्हा झाडाच्या बुंद्याभोवती हे गोल वर्तुळ करून घ्यायचे किंवा वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच जी माती आहे ती काढून घेऊन नंतर खते द्यावी आणि वरून माती टाकावी। असे केल्यामुळे जे खतामधील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला याचा चांगला असा फायदा होतो। आता झाडांना भरपूर फुले येण्यासाठी आपण जे तिसरे खत देणार आहोत ते म्हणजे हे केळीच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे। केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस हे भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे झाडाला जेव्हा नवीन फुटवे येतात तेव्हा त्या फुटव्यावरती कळ्या ह्या जास्ती प्रमाणामध्ये लागतात। कळ्या ह्या मोठ्या आकाराच्या येतात, उमललेली फुले देखील मोठ्या आकाराची येण्यासाठी या पावडरीमुळे हा चांगला फायदा होतो। आता हे अंड आणि ताक यापासून तयार केलेल्या खताचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात। तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 लिटर हे पाणी घेतलेले आहे आणि या 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे एवढाच या खताचा हा वापर करायचा आहे। हे 2 चमचे तयार केलेले खत ह्या 1 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून हे झाडांना याचा वापर करायचा आहे। तर या प्रमाणामध्ये जेवढी झाडे असतील तेवढे तुम्ही खत तयार करून झाडांना हे खत देऊ शकता। सगळ्यात आधी झाडाच्या बुंद्याभोवती आपण जे गोल वर्तुळ करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण कोरडी खते ही देऊयात। जे शेणखत घेतलेले आहे ते झाडाच्या आकारानुसार 1 ते 2 मुठी या प्रमाणामध्ये हे आपल्याला द्यायचे आहे आणि ही केळीच्या सालीपासून तयार केलेली जी पावडर आहे ती 8 ते 10 इंचाची कुंडी असेल तर 1 चमचा आणि त्यापेक्षा जर मोठी कुंडी असेल तर 2 चमचा या प्रमाणामध्ये
ही खते ही आपल्याला झाडांना द्यायची आहेत। खते देऊन झाल्यानंतर आपण कुंडीतील जी माती बाहेर काढून घेतली होती त्या खतावरती ही पुन्हा टाकून द्यायची। ही माती टाकल्यानंतर आपण जे अंडा आणि ताक पासून जे खत तयार केलेले आहे ते सर्व झाडांना झाडाच्या आकारानुसार हा अर्धा मग 1 मग या प्रमाणामध्ये हे आपल्याला हे खत द्यायचे आहे। तर अशा प्रकारे ही खते जर तुम्ही आता नोव्हेंबरमध्ये फुलांच्या झाडांना दिलीत तर झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडांना भरपूर अशी फुले लागतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।